Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. हा आक्रोश आहे बीडमधल्या सतीश देशमुखांच्या कुटुंबाचा। सतीश देशमुख यांचा मुंबईकडे मोर्चामध्ये जाताना हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय असणाऱ्या सतीश देशमुखांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते। सरकारला कळकळीचे हात जोडून एकच विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आमच्या भावाचं जे कुटुंब आता उघड्यावर पडलं आहे त्याच्याकडेही लक्ष द्यावं, कारण आता पाठीमागं कोणीच नाही, करता आधार गेलेला आहे घराचा। आम्हाला पण जमीन फार कमी आहे, 1 एकर अर्धा एकर जमीन आहे, मोलमजुरी करून आम्ही खाणारे कुटुंब आहोत। तरी सरकारला एवढीच विनंती आहे, मराठा समाजासाठी आरक्षण आपण कृपया लवकरात लवकर जाहीर करावं। बालासाहेब जालिंदर देशमुख माझे बंधू आहेत ते। जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेनं निघत असताना पुण्यामध्ये सतीश देशमुखांचा मृत्यू झाला। गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंघोळ नाश्ता आटोपून रॅलीमध्ये मुंबईच्या दिशेनं ते निघाले होते। गाडीत बसून 10 मिनिटं प्रवास झाला असेल तितक्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला। सतीश देशमुख अत्यंत शांत आणि प्रामाणिक स्वभावाचे होते। त्यांचे वडील ज्ञानोबा देशमुख आणि लहान भाऊ व्यंकटेश देशमुख हे भारतीय सैन्य दलात सेवारत। सध्याच्या या आंदोलनात त्यांचे बंधू व्यंकटेश देशमुख आणि ते स्वतः गावोगावी जाऊन मराठा आरक्षणाचं महत्त्व पटवून देत होते। देशमुख कुटुंबावर हा 2 वर्षात दुसरा घात आहे। 2 वर्षांपूर्वी सतीश देशमुखांचा मोठा मुलगा स्वप्नील हा विजेच्या धक्क्यानं मृत्यू पावला। सतीश देशमुखांचा दुसरा मुलगा शिवप्रसाद याला पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यायचा आहे, मात्र शुल्क आवाक्याबाहेर असल्यानं सतीश देशमुख चिंतित होते। आरक्षण मिळेल आणि मुलांना शिक्षणात सूट मिळेल या आशेनं ते मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी झाले होते। सतीश देशमुखांच्या मृत्यूची बातमी कळताच मनोज जरांगे पाटलांनी त्यांचे लहान बंधू व्यंकटेश देशमुख यांचं भेटून सांत्वन देखील केलं। आता सतीश देशमुखांच्या मृत्यूनं त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे। आम्ही सरकारकडे अशी मागणी करू की आमचे बंधू सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला एक थोडक्यात कुणबी प्रमाणपत्र इश्यू करून आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो त्यांना सुपूर्द करावा आणि सहकार्य करावं। बीडहून योगेश काशीद, मुंबई तकसाठी।